मंत्रिमंडळ बैठकीआधी शिंदे गटाचे 7 मंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्र्यांवरील आरोप बिनबुडाचे, गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करा, शिंदेंच्या मंत्र्यांची फडणवीसांकडे मागणी। गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, महायुतीच्या समन्वयाच्या बैठका नियमितपणे होणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। गुंडांच्या भेटीगाठींवरून विरोधकांचा टीकास्त्र, गुंड हेमंत दाभेकरकडून श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर सिमी संघटनेसोबत संशयाचा आरोप असलेला आसिफ दाढी अजित पवारांच्या भेटीला। श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुंड हेमंत दाभेकरला सोबत आणणं भोवलं, शिंदे गटाच्या अनिकेत जावळकरची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावरून हकालपट्टी। राज्यात सध्या खंडण्या आणि धमक्या हाच एककलमी कार्यक्रम, सरकारी कंत्राटदारांचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र, गावगुंडांना चाप न लावल्यास कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा। माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, ज्येष्ठ नेत्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी हेच माझं म्हणणं होतं, अजित पवारांकडून ट्विट करत स्पष्टीकरण। नव्या कळपात गेल्यापासून अजितदादा लांडग्यांच्या भूमिकेत, शरद पवारांमुळेच अजित पवारांना ओळख, संजय राऊतांचा हल्लाबोल। घरी झोपून सुपारी घेणारे काय मिळालं म्हणून प्रश्न करतात, जरांगे पाटलांची नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका, आजच्या पुण्याई पलीकडे तुम्ही काय केलं ते सांगा, जरांगेंचा सवाल। अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं उपोषण, तर जरांगेंनी आता पुन्हा उपोषण करू नये, शंभूराज देसाई यांची विनंती। प्रकाश शेंडगेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा, 2 दिवसात नव्या पक्षाचं नाव आणि धोरण जाहीर करणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती।